मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत करकोचा आणि खेकडा ही गोष्ट. एक करकोचा होता. तो त्याच्या शेजारील तलावातून मासे उचलून खात असे. मात्र तो जसजसा मोठा होत गेला तसतसा त्याला एकही मासा पकडणे कठीण होऊ लागले. स्वतःचे पोट भरण्यासाठी त्यांनी एक योजना आखली. त्याने मासे, बेडूक आणि खेकडे यांना सांगितले की काही लोक तलाव भरून पिके घेण्याचा विचार करीत आहेत आणि त्यामुळे तलावात एकही मासा राहणार नाही. मला या गोष्टीचे वाईट वाटले आहे आणि मला तुम्हा सर्वांची उणीव भासेल, असेही त्यांनी सांगितले. मासे दुःखी झाले आणि करकोच्याला मदत करण्यासाठी सांगितले. करकोच्याने त्या सर्वांना एका मोठ्या तलावात नेण्याचे वचन दिले. परंतु तो त्यांना म्हणाला, मी आता म्हातारा झालो आहे, त्यामुळे मी तुमच्यापैकी काही जणांनाच एका वेळेस नेऊ शकतो. करकोचा माशांना एका दगडावर घेऊन जायचा, मारायचा आणि खाऊन टाकायचा. प्रत्येक वेळी त्याला जेव्हा भूक लागायची तेव्हा तो त्यातील काही माशांना खडकावर नेऊन खात असे. तलावात एक खेकडा राहत होता. त्यालाही त्या मोठ्या तलावात जायचे होते. करकोच्याने बदल म्हणून खेकडा खाण्याचा विचार केला आणि त्याला मदत करण्यास तयार झाला. वाटेत खेकड्याने करकोच्याला विचारले, मोठा तलाव कुठे आहे? करकोचा हसला आणि त्याने माशांच्या हाडांनी भरलेल्या खडकाकडे इशारा केला. खेकड्याला समजले की करकोचा त्याला ठार मारणार आहे आणि म्हणून त्याने स्वतःला वाचवण्याचा विचार केला. त्याने करकोच्याचा गळा पकडला आणि मरेपर्यंत त्याला जाऊ दिले नाही. अशा प्रकारे खेकड्याने आपला जीव वाचवला. तात्पर्य: नेहमी प्रसंगावधान राखावे आणि जेव्हा धोका असेल तेव्हा त्वरित योग्य कार्य करावे.